Kinetic energy is equal to 10 raised to minus 3 into 4 into pi square, okay, into n चा square. n चा square म्हणजे किती होणार आहे 25 divided by pi square. So here pi square get cancel, and therefore kinetic energy is equal to 25 into 4, that is equal to 100 into 10 raised to minus 3 joule. 100 into 10 raised to minus 3 means kinetic energy is equal to 0.1 joule is the answer. So this is the answer of the kinetic energy. Now we are going to study the effect of temperature on the moment of inertia. Effect of temperature on moment of inertia. म्हणजे टेम्परेचर सर्टन डिग्रीनं सपोज राईज झालं तर त्याचा इफेक्ट, टेम्परेचरचा इफेक्ट जो आहे तो मोमेंट ऑफ इनर्शियावर काय होणार. तर आपल्याला माहित आहे की कुठल्याही ऑब्जेक्टचं थर्मल एक्सपान्शन होतं, म्हणजे टेम्परेचर वाढवलं की त्याचं काय होते, साईज वाढते, आणि टेम्परेचर कमी झालं की साईज कमी होते, बरोबर. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑल्सो डिपेंड्स ऑन द साईज. साईज वाढली तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार आहे, आणि साईज कमी झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार आहे. तर याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल कसं येणार बघा. तर पहिली गोष्ट म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे की मोस्ट ऑफ द सबस्टन्सेस मध्ये टेम्परेचर वाढलं की एक्सपान्शन होतं, साईज वाढते, आणि साईज वाढली की मोमेंट ऑफ इनर्शिया वाढते. ओके, तर फेन टेम्परेचर ऑफ ए बॉडी increases, when temperature of a body increases, its size increases, therefore moment of inertia also increases. Moment of inertia also increases. आता मोस्टली आपण सर्क्युलर शेप्ड ऑब्जेक्ट जर घेतले, म्हणजे रिंग, डिस्क, सॉलिड स्पियर या प्रकारचे जर ऑब्जेक्ट आपण घेतले तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांची कशावर डिपेंड असते, रेडियसवर डिपेंड असते. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, रिंग घेतलं तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला mr² आहे, डिस्क घेतलं तर mr²/2, सॉलिड स्पियर घेतलं तर 2/5 mr², बरोबर. हॉलो स्पियर घेतलं तर 2/3 mr². असे मोमेंट ऑफ इनर्शियाचे डिफरंट फॉर्म्युले आहेत. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय असणार आहे, सम कॉन्स्टंट इंटू r² असणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फक्त m हा कॉन्स्टंट असेल, किंवा 2/5 m असेल, 2/3 m असेल, असा कॉन्स्टंट असणार आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू r² असतं. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर असतं. आता हे समजा फ्रॅक्शन मध्ये लिहायचं असेल, रेशो मध्ये लिहायचं असेल, म्हणजे डेल्टा I/I चा फॉर्म्युला इथे लिहायचा झाला तर डेल्टा I/I चा फॉर्म्युला काय येणार आहे, दॅट इज 2 टाइम्स डेल्टा R/R असा फॉर्म्युला येणार आहे, लक्षात घ्या. ओके, सो फ्रॅक्शनल चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 2 टाइम्स फ्रॅक्शनल चेंज इन काय येणार आहे, रेडियस. लक्षात येते का बघा. आणि I इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू r² असेल तर फ्रॅक्शनल चेंजचा या पद्धतीनं फॉर्म्युला येणार आहे, डेल्टा I/I इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा R/R. ओके, याचं प्रूफच जर पाहिजे असेल तर प्रूफ या पद्धतीने आपण काढू शकतो. याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. ओके, याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू रेडियस घेऊया. म्हणजे I इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू r² सपोज असेल. ओके, तर या इक्वेशनचं काय करूया आपण, डेरिव्हेटिव्ह घेऊया. टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r. विथ रिस्पेक्ट टू r याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. म्हणजे लेफ्ट हँड साइड काय होणार, di/I होणार आहे. di/I, सॉरी di/dr होणार, सॉरी. टेकिंग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r, di/dr होणार. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचं विथ रिस्पेक्ट टू रेडियस आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. di/dr कॉन्स्टंट ॲज इट इज, आणि r² डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, दॅट इज 2r येणार, बरोबर. म्हणजे मी असं लिहू शकतो, di इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू 2r इंटू dr, असं हे डेरिव्हेटिव्ह येणार. dr ला फक्त RHS ला घेतलेला आहे. आता या दोन इक्वेशनचं सपोज डिव्हिजन केलं मी, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 केलं, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 केलं, तर काय येणार, di/I इज इक्वल टू कॉन्स्टंट गेट कॅन्सल. ओके, काय राहणार मग, 2r डिवायडेड बाय r². ओके,
इंटू डी आर ना, बरोबर आहे ना. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करतोय. कॉन्स्टंट कॉन्स्टंट गेट कॅन्सल, 2r डिवायडेड बाय r स्क्वेअर आणि dr ॲज इट इज राहणार आहे. अँड देअरफॉर इथं डी आय बाय आय इज इक्वल टू काय होणार आहे, 1r अँड r गेट कॅन्सल, 2 टाइम्स dr डिवायडेड बाय r मी असं लिहू शकतो. त्याच्यामुळे हे काय डेरिवेशन बघा, व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. पण हा फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे. डी आय म्हणजे चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शिया, dr म्हणजे चेंज इन रेडियस, आय म्हणजे ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया, आर म्हणजे आय म्हणजे ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया आणि आर म्हणजे काय असणार आहे, ओरिजिनल रेडियस. सो डी आयच्या ठिकाणी डेल्टा आय असं पण लिहू शकतो मी. डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू नेहमी काय असतं, 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर होते. डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर. याचं मिनिंग तुम्हाला लक्षात येते का बघा. याचा मिनिंग काय लक्षात येतोय, तर दोन्हीला सपोज 100 न लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइडला 100 न मल्टिप्लाय केलं तर काय होणार, डेल्टा आय बाय आय इंटू 100 इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर इंटू 100 होते. याचा मिनिंग लक्षात घ्या अगोदर. डेल्टा आय बाय आय इंटू 100 म्हणजे काय, पर्सेंटेज चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शिया. Percentage change in moment of inertia is equal to 2 times percentage change in radius. 2 times percentage change in radius. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं सांगितलं की रेडियस जर 2% ने इन्क्रीज झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, 2 into 2 म्हणजे 4% ने इन्क्रीज होणार. ओके, याचा मिनिंग असा होतो, लक्षात घ्या. काय झालं, इफ radius increases by 2% आणि त्यावेळी मास कॉन्स्टंट राहत असलं पाहिजे, ही त्याच्यामध्ये कंडिशन आहे. रेडियस इन्क्रीजेस बाय 2% म्हणजे पर्सेंटेज चेंज इन रेडियस दिलंय. ओके, सो 2 into 2% म्हणजे काय होणार आहे, देन मोमेंट ऑफ इनर्शिया increases बाय 4%. लक्षात येत आहे, रेडियस 3% ने इन्क्रीज झाली तर मोमेंट ऑफ इनर्शिया 6% न इन्क्रीज होणार आहे. म्हणजे रेडियस मधली पर्सेंटेज चेंज दिली तर त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं, म्हणजे पर्सेंटेज चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शिया मिळते. हे कधीपर्यंत व्हॅलिड आहे, अप टू 2% ओनली, सॉरी अप टू 10% ओनली. 10%चं व्हेरिएशन मॅक्सिमम असेल तर त्याच्यासाठी हे रिलेशन काय होतंय, व्हॅलिड होतंय. पुन्हा एकदा बघा, डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर. Okay, so change in moment of inertia divided by original moment of inertia is equal to 2 times change in radius upon original radius. असं हे रिलेशन आहे. किंवा याला असं पण म्हटलं जातं, फ्रॅक्शनल चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 2 टाइम्स फ्रॅक्शनल चेंज इन रेडियस. याचं वर्डिंग असं पण करू शकतो, लक्षात घ्या. Fractional change in moment of inertia is equal to 2 times fractional change in radius. असं पण याचा मिनिंग होतंय, कारण डी आय बाय म्हणजे फ्रॅक्शनल चेंज असते, लक्षात घ्या. फ्रॅक्शनल चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 2 टाइम्स फ्रॅक्शनल चेंज इन रेडियस. ओके, आता अजून टेम्परेचरचा इफेक्ट याच्यामध्ये अजून बघितलेलाच नाही, आपण फक्त बेसिक फॉर्म्युला काढलेला आहे. ओके, दॅट इज डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर. आता टेम्परेचर मुळे काय होतं, रेडियस चेंज होणार. टेम्परेचर वाढलं की रेडियस वाढणार, टेम्परेचर कमी झालं की रेडियस कमी होणार आहे. ओके, आता बघा, व्हेन टेम्परेचर चेंजेस काय होणार, व्हेन टेम्परेचर चेंजेस, आता टेम्परेचरचा रिअल इफेक्ट इथून चालू होतोय, लक्षात घ्या. व्हेन टेम्परेचर चेंजेस, चेंज इन रेडियस अपॉन ओरिजिनल रेडियस इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा थीटा येतं, लक्षात घ्या. म्हणजे डेल्टा थीटानं टेम्परेचर चेंज झालं तर फ्रॅक्शनल चेंज इन रेडियस किती होतंय, तर
डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा थिटा एवढं फ्रॅक्शनल चेंज इन रेडियस होते. हे कुठून आलेलं आहे? थर्मल एक्सपान्शन नावाच्या टॉपिक मधून आलेलं आहे. याच्यामध्ये अल्फा म्हणजे काय असतं? कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आणि डेल्टा थिटा म्हणजे काय असणार आहे? चेंज इन टेम्परेचर. ओके, सो डेल्टा आर बाय आर इज इक्वल टू अल्फा इंटू डेल्टा थिटा. हा थर्मल एक्सपान्शन मध्ये हा फॉर्म्युला आहे थर्मल एक्सपान्शन टॉपिक मध्ये. म्हणजे टेम्परेचर जर डेल्टा थिटानं चेंज झालं तर फ्रॅक्शनल चेंज इन रेडियस किती येतं? अल्फा इंटू डेल्टा थिटा. ओके, आणि त्याच्यामुळे फायनल फॉर्म्युला येणार आहे डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू 2 टाइम्स अल्फा डेल्टा थिटा. 2 टाइम्स अल्फा डेल्टा थिटा. ओके, so delta I by I is equal to 2 times alpha delta theta. That is the fractional change in moment of inertia. म्हणजे लक्षात येते का बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला राईज इन टेम्परेचर किंवा चेंज इन टेम्परेचर दिलेलं असणार आहे आणि त्या चेंज इन टेम्परेचर वरून तुम्ही फ्रॅक्शनल चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकताय. आता सपोज चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शिया काढायला सांगितलं फक्त, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये किती पर्सेंट चेंज होणार आहे? तर 2 अल्फा डेल्टा थिटा इंटू काय येणार आहे? आय येणार. 2 अल्फा डेल्टा थिटा इंटू आय, दॅट इज इक्वल टू डेल्टा आय असणार आहे. ओके, सो देअरफॉर न्यू मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज काढायला सांगितलं तर आय डॅश इज इक्वल टू ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस चेंज्ड मोमेंट ऑफ इनर्शिया. सो आय प्लस 2 अल्फा डेल्टा थिटा इंटू आय येणार आहे. सो आय डॅश इज इक्वल टू काय येणार आहे? याच्यामध्ये आय जर कॉमन काढलं तर 1 प्लस 2 अल्फा डेल्टा थिटा. म्हणजे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन मोमेंट ऑफ इनर्शियाशी रिलेटेड हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात पाहिजेत व्यवस्थित, तिन्ही फॉर्म्युले. त्याच्यातला सगळ्यात बेसिक फंडामेंटल आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युला काय आहे? डेल्टा आय बाय आय. तर डेल्टा आय बाय आयचा फॉर्म्युला असतो 2 अल्फा डेल्टा थिटा. ओके, त्याच्यावरून चेंज इन मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला येणार आहे 2 अल्फा डेल्टा थिटा इंटू आय. ओके, त्याच्यानंतर फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया येणार आहे दॅट इज आय इन ब्रॅकेट 1 प्लस 2 अल्फा डेल्टा थिटा. ओके, तर हे 3 फॉर्म्युले बघा व्यवस्थित लक्षात ठेवा. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवले की कुठलाही म्हणजे टेम्परेचर चेंजचा कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. ओके, टेम्परेचर चेंजचा कुठलाही क्वेश्चन आला तरी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. बघा पुन्हा एकदा फॉर्म्युले लिहितोय. हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. पहिला फॉर्म्युला डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू रेडियसच्या स्वरूपात लिहूया. पहिला डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर असतं. बघा व्यवस्थित लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा, फॉर्म्युले लक्षात घ्या. डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर. इथं काय अज्युम करतोय आपण? बॉडीचं मास कॉन्स्टंट राहतंय असं अज्युम करतोय. आणि लक्षात घ्या कुठल्याही बॉडीचं टेम्परेचर वाढवलं तर त्यावेळी मास कॉन्स्टंटच असतं, मास काय वाढत वगैरे नाहीये. ओके, सो डेल्टा आय बाय इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर असतं. त्याच्यानंतर डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू 2 टाइम्स अल्फा इंटू डेल्टा थिटा म्हणजे चेंज इन टेम्परेचर. त्याच्यानंतर डेल्टा आयचा फॉर्म्युला येणार आहे 2 अल्फा डेल्टा थिटा इंटू आय. आणि फायनल मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला येणार आहे ओरिजिनल मोमेंट ऑफ इनर्शिया इन ब्रॅकेट 1 प्लस 2 अल्फा डेल्टा थिटा. ओके, हे सगळे फॉर्म्युले खूपच इम्पॉर्टंट आहेत. मास कॉन्स्टंट असेल तर डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू 2 टाइम्स डेल्टा आर बाय आर. डेल्टा आय बाय आय इज इक्वल टू 2 अल्फा डेल्टा थिटा. सो देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू आय ला जर आरएचएस ला लिहिलं तर 2 अल्फा डेल्टा थिटा इंटू आय येणार. आणि फायनल मोमेंट ऑफ इनर्शिया आय डॅश इज इक्वल टू आय इन ब्रॅकेट 1 प्लस 2 अल्फा डेल्टा थिटा. नेक्स्ट आपण इम्पॉर्टंट टर्म बघणार आहे दॅट इज अँग्युलर मोमेंटम.
अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम. आता हे अँग्युलर मोमेंटम काय असतं, जसं ट्रान्सलेशनल किंवा लिनियर मोशन मध्ये लिनियर मोमेंटम असतं तसंच ओके सिमिलरली काय असणार आहे, रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर मोमेंटम असणार आहे. ओके ओके लिनियर मोशन मध्ये काय असतं, लिनियर मोमेंटम असतं. बघा इन लिनियर मोशन किंवा त्याला आपण ट्रान्सलेशनल मोशन म्हणतो. एखादी बॉडी लिनियर मोशन मध्ये असेल तर त्याला काय असतं, लिनियर मोमेंटम असतं. लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आणि त्याचं डिस्कशन आपण लॉज ऑफ मोशन मध्ये डिटेल मध्ये केलेलं आहे. ओके तर लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला असतो मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी. त्याला लिनियर मोमेंटम म्हणायचं. ठीक आहे, लिनियर मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी. म्हणजे लिनियर मोमेंटम कशावर डिपेंड असतं, मास आणि व्हेलॉसिटी या दोन फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असतं. तसंच रोटेशनल मोशन मध्ये सिमिलरली रोटेशनल मोशन मध्ये ओके सिमिलरली काय असतं, लिनियर ऐवजी काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम असणार आहे. अँग्युलर मोमेंटम. आता याचे सगळे फॉर्म्युले आपल्याला जे आहेत तिथे डिराईव्ह करायचे आहेत आणि फॉर्म्युले सगळे लक्षात ठेवायचे आहेत. आता अँग्युलर मोमेंटम बेसिकली काय असतं, तर मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड ॲज अँग्युलर मोमेंटम. ही याची फर्स्ट आणि बेसिक डेफिनेशन आहे. बघा मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम is called as angular momentum. Okay, so this is the first definition of the angular momentum. Moment of linear momentum is called as angular momentum. आता moment of linear momentum म्हणजे काय, तर याचा मीनिंग असा पण होतो, the product of linear momentum, the product of linear momentum and perpendicular distance from axis of rotation is angular momentum is equal to काय असणार आहे, अँग्युलर मोमेंटम असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे काय आहे, तर लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, ते मल्टिप्लिकेशन आहे. ओके म्हणजे आता अँग्युलर मोमेंटमला सिंबल काय वापरतो, एल हे सिंबल वापरतो. तर अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू ओके, हे कशाचं प्रोडक्ट आहे, कशाचं प्रोडक्ट आहे, पहिली गोष्ट म्हणजे लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमला आपण पी सिंबल वापरतो. लक्षात घ्या, लिनियर मोमेंटम इज डिनोटेड बाय ऑलवेज पी इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस म्हणजे फॉर एक्झाम्पल हे बघा, सपोज हा एक पार्टिकल आहे आणि तो पी या मोमेंटमनं मूव्ह करतोय. हा एक पार्टिकल आहे, तो पी या मोमेंटमनं मूव्ह करतोय अँड दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन अबाउट विच इट इज मुव्हिंग. ओके इथं काय असणार आहे, तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे. तर या पार्टिकलचं लिनियर अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे, तर त्याचं लिनियर मोमेंटम इंटू त्या ऍक्सिस पासूनचं त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स दॅट इज आर. मोमेंट या शब्दाचा नेहमी मिनिंग लक्षात घ्या, मोमेंट म्हणजे काय असतं, मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. लक्षात येते का बघा, मोमेंट म्हणजे काय असतं, दॅट इज मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता अनेक वेळा तुम्ही मोमेंट हा शब्द ऐकलेला असेल किंवा इथून पुढे ऐकणार आहात. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मोमेंट ऑफ मास म्हणजे काय असतं, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके
मोमेंट या शब्दाचा मिनिंग इथून पुढे लक्षातच ठेवा. ओके, नोट करायचं व्यवस्थित. मोमेंट वगैरे नव्हे, MOMENT मोमेंट हा शब्द आहे, लक्षात घ्या. मोमेंटम पण नव्हे. मोमेंट म्हणजे काय? मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस. लक्षात येते? म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, मोमेंट ऑफ मास म्हणजे काय असणार आहे? मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे काय असणार आहे? लिनियर मोमेंटम इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय असणार आहे? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा मोमेंट या शब्दाचा मिनिंगच आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. तर पुन्हा एकदा बघा, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड एज अँग्युलर मोमेंटम. म्हणजेच काय? लिनियर मोमेंटम आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स यांचं जे प्रोडक्ट असणार आहे ते काय असणार आहे? अँग्युलर मोमेंटम असणार आहे. ओके, अँग्युलर मोमेंटम. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजेच रेडियस असतं. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे रेडियस घ्यायचं असतं. ठीक आहे. तर आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला बघा. इन वेक्टर फॉर्म मध्ये अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय येणार आहे? L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार येणार आहे. म्हणजे याच्यावरून अशी पण डेफिनेशन होऊ शकते की अँग्युलर मोमेंटम इज द क्रॉस प्रोडक्ट ऑफ रेडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर अँड द लिनियर मोमेंटम. ओके, अँग्युलर मोमेंटम कोणाचं क्रॉस प्रोडक्ट आहे? R बार म्हणजे पोझिशन वेक्टर आणि P बार म्हणजे लिनियर मोमेंटम, या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट असणार आहे. ओके, जस्ट मॅग्निट्यूडच्या स्वरूपात लिहायचं झालं तर R इंटू P किंवा P इंटू R येणार आहे मॅग्निट्यूडच्या स्वरूपात. किंवा हे असं लिहू शकतो, P म्हणजे काय असतं? mv. बरोबर आहे ना? लिनियर मोमेंटम P म्हणजे mv इंटू R. सो अँग्युलर मोमेंटम mvr पण येतं. ओके, सो लक्षात घ्या, हा वेक्टर फॉर्म मध्ये फॉर्म्युला आहे आणि हा जस्ट मॅग्निट्यूडचा लिनियर मोमेंटम इंटू रेडियस, किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण? लिनियर मोमेंटम म्हणजे mv. म्हणजे अँग्युलर मोमेंटम काय येणार आहे? mvr येणार आहे. ओके, आता ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे? तर इट इज ए वेक्टर क्वांटिटी. इट इज अ वेक्टर क्वांटिटी म्हणजे याला डायरेक्शन असणार आहे. आणि याची डायरेक्शन कशी असते? डायरेक्शन इज अलोंग द ऍक्सिस. डायरेक्शन इज along the axis of rotation. Along the axis of rotation given by right hand rule. Given by right hand rule. Right hand rule च्या साहाय्याने ही डायरेक्शन सांगितली जाते. डायरेक्शन इज along the axis of rotation and given by right hand rule. आणि त्याच्यामुळे वेक्टर क्वांटिटी आहे आणि याला आपण ऍक्सियल वेक्टर असंही म्हणतो. ऍक्सियल वेक्टर असंही म्हणतो. डायरेक्शन इज along the axis of rotation given by right hand rule. आता याचं SI युनिट काय येणार बघा? SI युनिट बघा, इथं मासचं काय असतं? किलोग्राम. वेलॉसिटीचं असतं मीटर पर सेकंड आणि रेडियसचं परत मीटर येणार, म्हणजे kg मीटर स्क्वेअर पर सेकंड येणार आहे. kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, सो दिस इज द SI युनिट. आणि मग डायमेन्शन काय येणार याचं? डायमेन्शन बघा, लिनियर मोमेंटमचं डायमेन्शन काय असतं? m1 L1 t-1 इंटू त्याला काय होणार आहे? L1 होणार. म्हणजे डायमेन्शन येणार आहे m1 L2 t-1. m1 L2 t-1 दिस इज द डायमेन्शन. ओके, तर या पद्धतीने ही अँग्युलर मोमेंटमची कन्सेप्ट आहे. ओके, सो लिनियर मोमेंटम जिथं असेल तिथं अँग्युलर मोमेंटम असणार आहे. आणि अँग्युलर मोमेंटम हे कशावर डिपेंड असणार आहे? ऍक्सिसच्या पोझिशन म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्सवर डिपेंड असणार आहे. ऍक्सिसच्या पोझिशनवर डिपेंड असणार आहे. ओके, तर पुन्हा एकदा
अँग्युलर मोमेंटमचे सगळे फॉर्म्युले येतील इथे व्यवस्थित लक्षात घ्या. अँग्युलर मोमेंटमचा पहिला फॉर्म्युला आहे दॅट इज एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. ओके, त्याचबरोबर असा फॉर्म्युला येऊ शकतो की एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस एम फी बार पण लिहू शकतो आपण. लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतं, मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी. म्हणजेच काय येणार आहे, एल बार इज इक्वल टू एम कॉन्स्टंट इन ब्रॅकेट आर बार क्रॉस फी बार. तुम्हाला हे क्रॉस प्रोडक्ट काढता आलं पाहिजे. सो दिस इज द फर्स्ट अँड बेसिक फॉर्म्युला, आर बार क्रॉस पी बार. सेकंड फॉर्म्युला एम इन ब्रॅकेट आर बार क्रॉस फी बार. थर्ड फॉर्म्युला काय सांगितला होता, दॅट इज स्केलर फॉर्म मध्ये. स्केलर फॉर्म मध्ये फॉर्म्युला L is equal to m v r, mass into velocity into radius. ओके, आता सिमिलॅरिटी प्रिन्सिपल वापरून आणखी एक अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला येतोय. हे बघा, लिनियर मोमेंटम P म्हणजे काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी असतं. ओके, बाय एनॉलॉजी म्हणूया. बाय एनॉलॉजी म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये काही सिमिलर म्हणजे एनालॉगस टर्म्स आहेत. तर ते एनालॉगस टर्म्स वापरून अँग्युलर मोमेंटमचा आणखी एक फॉर्म्युला येईल. तो फॉर्म्युला कसा येणार बघा, तर लिनियर मोमेंटम P इज इक्वल टू मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी असतं ना. आता लिनियर मोमेंटमला सिमिलर कोण आहे, अँग्युलर मोमेंटम आहे. बघा, लिनियर मोमेंटमला रोटेशनल मोशन मध्ये सिमिलर कोण आहे, अँग्युलर मोमेंटम. मासला सिमिलर कोण आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि लिनियर व्हेलॉसिटीला सिमिलर कोण आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. तसे झालं बघा, लिनियर मोमेंटमला सिमिलर म्हणजे लिनियर मोमेंटमला एनालॉगस असणार आहे अँग्युलर मोमेंटम. ट्रान्सलेशनल मोशन मध्ये जसं मास असतं तसं रोटेशनल मोशन मध्ये काय असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया असतं. सो मासला एनालॉगस आहे आय आणि फीला एनालॉगस आहे ओमेगा. तर अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू काय येणार, आय इंटू ओमेगा पण येणार आहे. ओके, तर अँग्युलर मोमेंटमचे हे एवढेच फॉर्म्युले आहेत. हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. पहिला फॉर्म्युला एल बार इज इक्वल टू आर बार क्रॉस पी बार. दुसरा एल बार इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट आर बार क्रॉस फी बार. तिसरा एल इज इक्वल टू एम फी आर. आणि चौथा एल इज इक्वल टू आय ओमेगा. आता हा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह पण करायचा आहे बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू, बोर्ड एक्झाम मध्ये, थेरी एक्झाम मध्ये हा क्वेश्चन असू शकतो, शो दॅट एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. ओके, शो दॅट एल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा. हा फॉर्म्युला आपल्याला आता डिराईव्ह करायचा आहे. लक्ष द्या, आता आपण प्रूव्ह करणार आहे की अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल टू आय ओमेगा असतं. ओके, शो दॅट एल इज इक्वल टू आय ओमेगा. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, जसं रोटेशनल कायनेटिक एनर्जीचं आपण डेरिव्हेशन केलेलं आहे त्याच पद्धतीने हे डेरिव्हेशन येणार आहे. ओके, show that L is equal to I omega. Show that L is equal to, that is angular momentum is equal to काय असणार आहे, I omega असणार आहे. L is equal to I into omega. डेरिव्हेशन खूप इझी आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा एक डायग्राम काढलेली आहे. एक बॉडी आहे, इरेग्युलरली शेप्ड बॉडी. ओके, सो कन्सिडर अ बॉडी रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी अबाउट गिवन ऍक्सिस. एक बॉडी आहे, कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी रोटेट व्हायला लागली आहे अबाउट गिवन ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता प्रत्येक बॉडी ही लार्ज नंबर ऑफ पार्टिकल पासून बनलेली असते. ओके, सो तेच आपण कन्सिडर केलेलं आहे. सपोज अ बॉडी इज डिवायडेड इंटू लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मासेस m1, m2, m3 up to mn having perpendicular distances from axis of rotation r1, r2, r3 up to rn respectively. आता ज्यावेळी बॉडी रोटेशनल मोशन मध्ये असते त्यावेळी पार्टिकल्स कुठल्या मोशन मध्ये असणार आहेत, सर्क्युलर मोशन मध्ये असणार आहेत. आणि प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी किती असणार आहे, ओमेगा असणार आहे. आता काय करूया आपण, प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी अगोदर लिनियर व्हेलॉसिटी काढावं लागेल. ओके, वी नो दॅट लिनियर व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असतं, अँग्युलर व्हेलॉसिटी इंटू रेडियस.
into radius. So linear velocity v1 is equal to येणार आहे ओमेगा इंटू r1. v2 म्हणजे काय येणार आहे ओमेगा इंटू r2. v3 म्हणजे काय येणार आहे ओमेगा इंटू r3 अँड सो ऑन. अशा प्रकारे vn इज इक्वल टू काय येणार आहे ओमेगा इंटू rn. सो दॅट इज द लिनियर व्हेलॉसिटी. झालं, लिनियर व्हेलॉसिटी आली. आता प्रत्येकाचं लिनियर मोमेंटम काढूया. लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतं मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी. मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी. सो लिनियर मोमेंटम P1 इज इक्वल टू m1 v1 येणार आहे. सो m1 v1 म्हणजे m1 ओमेगा r1. ओके, तसं P2 इज इक्वल टू काय येणार आहे m2 ओमेगा r2 येणार आहे. तसं P3 काय येणार आहे दॅट इज m3 ओमेगा r3 अँड सो ऑन अप टू Pn mn ओमेगा rn. तर हे झाले सगळ्यांचे लिनियर मोमेंटम. आता प्रत्येक पार्टिकलचे याच्यानंतर काय करायचं आहे अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं तर लिनियर मोमेंटम इंटू रेडियस. सो अँग्युलर मोमेंटम L1 इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं P1 इंटू रेडियस R1 म्हणजे काय येणार आहे P1 म्हणजे काय आहे m1 ओमेगा r1 इंटू r1 केल्यावर m1 ओमेगा r1 स्क्वेअर येणार आहे. सो दिस इज द अँग्युलर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल. ओके, सिमिलरली अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल म्हणजे काय येणार आहे m2 ओमेगा r2 स्क्वेअर. थर्ड पार्टिकलचं m3 ओमेगा r3 स्क्वेअर अँड सो ऑन. अशा प्रकारे लास्ट पार्टिकल किंवा nth पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम येणार आहे mn ओमेगा rn स्क्वेअर. आता सगळ्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम मिळालं तर बॉडीचं अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असणार आहे सगळ्या पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची सम. कारण पार्टिकल पासूनच बॉडी बनलेली आहे म्हणजे सगळ्या पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची ऍडिशन केली तर ती काय असणार आहे बॉडीचं अँग्युलर मोमेंटम असणार आहे. ओके, सो देअरफॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी angular momentum of body is equal to angular momentum of body is equal to sum of angular momentum of all particles. Sum of angular momentum of all particles. So angular momentum of body L म्हणजे काय होणार आहे L1 plus L2 plus L3 up to Ln होणार आहे. So L is equal to L1 म्हणजे काय येणार आहे m1 ओमेगा r1 स्क्वेअर प्लस m2 ओमेगा r2 स्क्वेअर प्लस m3 ओमेगा r3 स्क्वेअर प्लस अप टू mn ओमेगा rn स्क्वेअर. आता याच्यामध्ये ओमेगा जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर अप टू काय येणार आहे mn rn स्क्वेअर. ओके, सो L इज इक्वल टू ओमेगा शॉर्ट मध्ये याला समेशन म्हणून लिहू शकतो कारण ही समेशन आहे. कशाचं समेशन आहे mr स्क्वेअरचं समेशन आहे. सो mi ri स्क्वेअर ओमेगा इंटू समेशन ऑफ काय येणार आहे mi ri स्क्वेअर येणार.
where I varies from 1 to n. So L is equal to, आता समेशन ऑफ एम आय आर आय स्क्वेअर म्हणजे काय असतं, बॉडीची मोमेंट ऑफ इनर्शिया असते, बरोबर आहे ना. बट summation of mi square is equal to moment of inertia, and therefore final formula L is equal to mi square च्या ठिकाणी I आणि ओमेगा as it is. So angular momentumचा फॉर्म्युला येतो I ओमेगा. या पद्धतीनं हे याचं प्रूफ आहे. तर अँग्युलर मोमेंटम L is equal to I ओमेगा हे डेरिवेशन अनेक वेळा बोर्ड एक्झामला विचारलं जातं. ओके, सो प्रिपेअर फॉर दिस. तर या पद्धतीने अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला L is equal to I ओमेगा. तर पुन्हा एकदा बघा, जस्ट फॉर्म्युलांचं रिव्हिजन करतो. अँग्युलर मोमेंटमचे सगळे फॉर्म्युले काय आहेत, तर अँग्युलर मोमेंटमचा पहिला फॉर्म्युला आहे L बार इज इक्वल टू R बार क्रॉस P बार. दुसरा फॉर्म्युला आहे L बार इज इक्वल टू M R बार क्रॉस V बार. तिसरा फॉर्म्युला आहे L इज इक्वल टू जस्ट MVR. ओके, आणि फोर्थ फॉर्म्युला आहे L इज इक्वल टू I इंटू ओमेगा. ओके, तर अँग्युलर मोमेंटमचे हे जे फॉर्म्युले आहेत ते सगळे फॉर्म्युले व्यवस्थित तुम्हाला माहिती पाहिजेत. ओके.